येणारी पहाट दोघांसाठी नवा सूर्योदय घेऊन येणारी होती. दोघांनी आपल्या प्रेमाची शिल्प एकमेकांच्या हृदयावर कायमसाठी कोरून ठेवली. आता ती कधीच मिटणार नव्हती. पाखरांच्या चिवचिवाटानं सकाळी सुभगा जागी झाली. तो शांतपणे झोपलेला होता. एक विलक्षण तृप्तता त्याच्या चेहऱ्यावर तिला दिसली. निरागस मुलासारखा दिसत होता तो गाढ झोपेत. केसांची झुलपं अस्ताव्यस्त कपाळावर विखुरली होती. थोडा वेळ ती त्याच्याकडेच बघत राहिली, कुणीतरी संमोहित केल्यासारखी. पण लगेच भानावर येऊन भराभर पायऱ्या उतरून ती आपल्या खालच्या खोलीत आली. झटकन आधी बाथरूममध्ये शिरली. गरम पाण्याचा शॉवर सुरू करून ती त्या खाली उभी राहिली. डोक्यावर पाण्याचा प्रवाह सुरू होता आणि डोक्यात विचारांचा. जे घडून गेलं ते चांगलं का वाईट हे तिला कळत नव्हतं. रात्रीचा आवेग आता ओसरला होता. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. घडलं ती आनंदशी प्रतारण आहे असं एक मन म्हणत होतं, तर दुसऱ्याला त्यात काही वावगेपणा वाटत नव्हता. खरं तर कुणी कुणावर प्रेम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, आणि प्रेम कधी ठरवून होत नाही, ते नकळत होऊन जातं. पण प्रेमात शरीराची आसक्तीही असते, त्याचं काय? नाही, खऱ्या प्रेमात ती असूच नये. आपल्याला धनंजय आवडले, त्यांची ओढ वाटली, त्यात काही चूक आहे असं नाही. पण मग आपला संसार, आपली मुलं, त्यांचं काय? आपल्या प्रेमाची शिक्षा त्यांना का मिळावी? त्यांची काय चूक आहे त्यात? त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागू नयेत. निर्णय आपल्याच हातात आहे. तिने चटकन शॉवर बंद केला. भराभर तयार होऊन ती बाहेर आली. कोवळं ऊन झाडाझाडांवर चमचमत होतं. प्रसन्न सकाळ होती ती. ती स्वयंपाकघराकडे वळली. माळ्यानं परडीत फुलं आणून देव्हाऱ्याजवळ ठेवली होती. स्वयंपाकघरात तुळसा चहा नाश्त्याच्या तयारीला लागली होती. तुळसाकडे बघून प्रसन्न हसत ती देवासमोर बसली. मनापासून तिने पूजा केली. डोळे मिटून हात जोडले. तुळसाला आज बाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळं चैतन्य जाणवलं. नेहमी असणारी उदासवाणी झाक आज चेहऱ्यावर नव्हती. समाधान, तृप्तता, आनंद होता चेहऱ्यावर. तिलाही बघून बरं वाटलं. टेबलावर चहाचा सगळा सरंजाम लावून तिने नाश्ता, चहा बनवायला सुरुवात केली. किटलीत चहा ओतून ती परत गेली. बाईंच्या पूजेत व्यत्यय नको म्हणून न बोलताच ती गेली. सुभगानं फुलांची ओंजळ देवांवर वाहिली. उदबत्ती उजळून नमस्कार केला. आता तिचं मन शांत झालं होतं. बरीच सावरली होती ती आता. चहासाठी त्याला उठवावं म्हणून ती वळली, तर तो तयार होऊन आपली बॅग घेऊनच खाली उतरून येत होता. दोघंही एकमेकांना बघून मोकळं हसली. गुड मॉर्निंग सुभगा. अरे वा, तुझी पूजा वगैरे झालेली दिसतीये. हां, गुड मॉर्निंग. आजची सकाळ खरोखर खूप सुंदर आहे, प्रसन्न आहे. मलाही खूप छान वाटतं आहे, अगदी तृप्त. ते काहीही असलं तरी गरम गरम चहा पोटात गेल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली कशी होणार, हो ना? हे मात्र अगदी खरं आहे. चला, आज शेवटचा चहा पिऊन घ्यावा. या घरातला शेअर संपला आहे आपला. आता आपली वाट धरायला हवी. ती मंद हसली आणि डायनिंग टेबलकडे वळली. पाठोपाठ तोही आला. न बोलता दोघेही आपल्या विचारात चहा घेत होते. बोलायला कुठून सुरुवात करावी याचा विचार आणि मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करण्यात सुभगा दंग होती. तो मात्र एक एक घोट चहा घेत तिचं रूप डोळ्यात साठवत होता. बराच वेळ सगळं शांत होतं. त्याचा चहा संपताच अचानक त्यांनी विचारलं, सुभगा, येतेस माझ्यासोबत? भावनेत भिजलेले, प्रेमानं ओले कापरे शब्द बाहेर पडले. प्रेम, आर्तता, आर्जव, हुरहुर काय नव्हतं त्या शब्दात. सुभगा दचकली.
सुन्न झाली त्याचा तो प्रश्न ऐकून. मन तर अगदी तत्पर होतं त्याच्याबरोबर जायला, पण बुद्धीला सारासार विचार करावाच लागतो. तिला मनपाखराचे उडते पंख काबूत ठेवावेच लागतात. सुभगाच्या चेहऱ्यावरचे भाव विचारांबरोबर झरझर बदलत होते. तो ते निरखत होता. नाही, एवढा विचार करू नकोस तू सुभगा. तू येणार नाहीस हे मलाही ठाऊक आहे, पण वेडं मन मानायला तयार नाही. त्याला तुझं उत्तर हवं आहे. चेहऱ्यावरचा गंभीरपणा पुसून न टाकता सुभगा बोलली, धनंजय, काल जे घडून गेलं ते योग्य का अयोग्य याची चर्चा मला करायची नाही आहे. पण मला वाटतं यापुढे पुन्हा असं घडायला नको. आपण आपल्या प्रेमाच्या ज्या क्षणांचा उपभोग घेतला, एकमेकांच्या सहवासात आनंद मिळवला, त्यावर पुढचं सगळं आयुष्य तृप्ततेत समाधानात घालवणं हेच दोघांसाठी योग्य आहे. मिळालं तेवढ्यावर आनंद मानून पुढचं जीवन व्यतीत करण्यात दोघांचंही हित आहे. त्यातल्या त्यात माझं अधिक. जे घडून गेलं त्यात तुमची चूक होती ना माझी. म्हणूनच त्याचं ओझं घेऊन जगण्याची गरज आपल्याला नाही. उलट ते क्षण जगण्याची प्रेरणा देतील आपल्या आयुष्यात. म्हणूनच एक मागणं मला तुमच्याकडे मागायचं आहे. अगं, मी अख्खं आयुष्य तुझ्या स्वाधीन केलं आहे. आता तू माझ्याकडे मागावंस असं काही नाहीच आहे माझ्याजवळ. तरीही तू जे मागशील ते तुला मिळेल असं समज. यापुढे आपण कधीच एकमेकांना भेटणार नाही. एवढी कठोर होऊ नकोस सुभगा. निर्णय घेण्याआधी थोडा तरी विचार कर. विचार केलाय मी, म्हणूनच मी बोलतीये. मला माझा संसार आहे, मुलं आहेत. तुमच्यावर जडलेलं माझं प्रेम मी मान्य करते. ते मी कधीच विसरूही शकणार नाही. यापुढे ते माझं जगण्याची ऊर्जा असणार आहे. पण मी माझा संसार मोडू नाही शकत. माझ्या मुलांना मी सोडू शकत नाही. आनंदचाही विचार मला करावाच लागेल. त्यांना का म्हणून सजा देऊ मी? मी इथे आहे त्यांच्या मुलांची आई, म्हणून ते निर्धास्त फिरत असतात. काम झालं की इथेच परत येतात. ठीक आहे, मी त्यांचा विश्वास मोडला, पण तरी त्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर. तो मला यापुढे तरी जपायला हवा आहे. जे घडलं ते होऊन गेलं आहे आता. एक स्वप्न समजायचं त्याला. साखर झोपेतलं गोड स्वप्न असलं तरी ते स्वप्नच. त्याला जागेपणी नाही जागता येत. त्याच्या आठवणींवर जागेपण सुकर करता येईल. म्हणूनच सांगते, तुम्ही पुन्हा इकडे येऊ नका. परमोच्च सुखाचे क्षण आपण दोघांनीही भोगलेत. दोघेही तृप्त आहोत. अख्खं आयुष्य त्यावर काढायची माझी तयारी आहे. तुम्हाला मात्र बंधनात ठेवायची मला इच्छा नाही. मला मागे खेचणारे, बद्ध करणारे पाश आहेत, पण तुम्हाला कसलेच पाश नाहीत. म्हणून तुम्ही नव्यानं जीवन फुलवा. माझ्यात गुंतून राहू नका. बस, एवढंच ओळखलंस सुभगा तुम्हाला? तुझ्यात गुंतणं हे माझं प्राक्तन होतं, म्हणून तर मी तुझ्यापर्यंत पोहोचलो. सुभगा, तुझ्या प्रेमाच्या बंधनातून मला मुक्त व्हायचं नाही आहे. तू एवढी स्वार्थी का होतेस? फक्त स्वतःपुरताच विचार करतेस तू. माझाही विचार कर ना जरा. सोशिकता, समर्पण हा काही स्त्रियांचा मागता नाही. मी पण माझं आयुष्य या 2 दिवसांच्या आठवणींवर काढू शकतो, नव्हे काढणारच आहे. आता हीच माझी तुझ्यासारखी जगण्याची ऊर्जा असेल. तुझं बोलणं मला पटतंय. नाही भेटणार मी तुला यापुढे कधीच. विश्वास ठेव माझ्यावर. पण तुला विसरणं मात्र मला शक्य नाही होणार. माझ्या मनात तुझी छबी कायमची कोरली गेली आहे. तू माझ्या नजरेसमोर, माझ्यासोबत फोटोंच्या रूपात सतत असणारच आहेस. सुभगा, मला तुला काही द्यायचं आहे, त्याला तू नकार देऊ नकोस. करशील ना त्याचा स्वीकार? त्याची गरज वाटते आहे धनंजय तुम्हाला? माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे तुमचा? तो एकदम भावनाविवश झाला. त्याचे डोळे भरून आले.
पटकन त्यांनी तिचा हात हातात घेतला. असं नको ना बोलूस सुभगा. तुझ्या इतका आजवर कोणावरच विश्वास नाही ठेवलेला मी. तू माझं सर्वस्व आहेस. तुझं प्रेमही कळतंय मला, पण तरी माझी एवढी आठवण तुझ्याजवळ सतत असावी असं मात्र मला खूप मनापासनं वाटतंय. तुला आवडणार नसेल तर ठीक आहे, मी आग्रह करणार नाही. ठीक आहे. चल, आता शक्य तितक्या लवकर मला इथून लांब निघून जायला हवं, नाहीतर माझ्यावर ताबा राहणार नाही. खरं आहे धनंजय तुमचं. मी सुद्धा कदाचित कमजोर पडेन, काही सांगता येत नाही. कठोर होऊन निर्णय घेतलाय मी. मोठ्या मुश्किलीने सावरलंय स्वतःला. तेव्हा आता निरोप घ्यायलाच हवा एकमेकांचा. काय देणार आहात आणखीन तुम्ही मला? जे दिलं ते कमी नाही आहे. जगण्याची नवीन उमेद दिली आहे, खऱ्या प्रेमाचं सुख दिलंय. आणखीन काय हवं आहे? तुमच्यासोबतचे हे 3 दिवस मी स्वप्नवत जगली आहे, सारं भरून पावली आहे. तरीही तुमची भेट स्वीकारावीच लागेल मला. तुमच्या प्रेमाचा मान राखायलाच हवा. स्वीकारीन मी जे द्याल ते. त्याच्या डोळ्यात समाधान झळकलं. पटकन स्वतःच्या गळ्यातली चेन काढून त्यांनी तिच्या गळ्यात घातली. बॅग उघडली, एक डायरी तिच्या हातात ठेवली. तिच्या डोळ्यातले प्रश्नार्थक भाव बघून म्हणाला, हे बघ, यापुढे या डायरीत तू रोज काहीतरी लिहिणार आहेस. मला खात्री आहे तू माझं एवढं ऐकशील. मी निघतो आता. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बॅग उचलली. एवढा वेळ एखाद्या पुतळ्यासारखी सुन्न होऊन उभी असलेली सुभगा सोफ्यात कोसळली. आत्तापर्यंत आणलेला तिचा परकेपणाचा आवेश क्षणार्धात गळून पडला. घशाशी हुंदका दाटून आला. डोळ्यातून आसवं उघडायला लागली. आसवांच्या पडद्याआडून तो धुसर धुसर पाठमोरा जाताना ती बघत राहिली. श्वास कोंडला होता तिचा. तिने डोळे मिटून घेतले, पण लगेच ती भानावर आली. तो अजून दारापर्यंत पोहोचला नव्हता. खडबडून उठत ती त्याच्या मागे धावतच गेली. आवेगाने त्याला मागून मिठी मारली. त्याने तिच्या हातांचा विळखा सोडवून तिला समोर घेत कवटाळलं. अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकले. गालावर ओघळणारे तिचे आसू हळूवार हातांनी पुसले आणि काही एक न बोलता तिला दूर सारत तिच्याकडे वळूनही न बघता मोठमोठ्या ढांगा टाकत तो झटक्यात बाहेर पडला. शेरू वाघ्याचा आवाज आला. ते त्याच्या मागोमाग गेटपर्यंत धावत गेले. नंतर गेट बंद केल्याचा, गाडी स्टार्ट केल्याचा आणि शेवटी झुई आवाज करत गाडी निघून गेल्याचा आवाज आला. हमसून हमसून सुभगा रडत होती. आपलं सर्वस्व जणू कोणी लुटून नेल्यासारखं तिला वाटत होतं. पहिला दुःखाचा आवेग ओसरताच खूप निग्रहाने तिने स्वतःला सावरलं. मन काबूत ठेवायलाच हवं आता. आता तुळसा कामाला येईल. नोकर माणसांसमोर कुठलीच गोष्ट यायला नको. उठून सुभगा बाथरूममध्ये गेली. तोंडावर पाण्याचे हापके मारले. तोंड पुसून आरशासमोर उभी राहिली. ही आरशात दिसणारी सुभगा दुसरीच कोणीतरी वाटतीये. थकलेली, आजारी दिसतीये ही. पण नाही, आता हे दुःख कुरवळत बसायचं नाही. तो जाणारच होता, पण त्याच्या जाण्याने सगळं घर कसं रिकामं रिकामं वाटतंय. 3 दिवस घर कसं चैतन्यमय झालं होतं. आज खरा विरह अनुभवत होती ती. स्वतःपासून काहीतरी ओढून ओरबाडून कोणीतरी न्यावं तसं झालंय. पण नाही, हे तर आपणच स्वीकारलंय, मग आता झुरायचं कशासाठी? 3 दिवसात त्याच्या सहवासात आपण अख्खं जीवन जगून घेतलंय. आता आपण त्याच्यासारखं प्रत्येक गोष्टीत सुख शोधायला हवं, आनंद शोधायला हवा. आता कायम सुखात राहायचं, समाधानानं जगायचं, आनंदात राहायचं.
कुढणं दुःख करत बसणं सोडून द्यायचं आता. स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं आता. कोणत्याच गोष्टीचा त्रास यापुढे करून घ्यायचा नाही. वक्षावर रुळणाऱ्या त्यांनी दिलेल्या साखळीवर हळुवारपणे हात फिरवत ती स्वतःचं सांत्वन करत होती. अकाली बरसणाऱ्या वादळी पावसासारखा तो आला. सुभगाचं आयुष्य आतून बाहेरून हादरवून निघूनही गेला. पण आता मात्र सुभगाच्या मनातलं वादळ शमलं होतं. एक तृप्त शांतता होती. त्याच्या जाण्याचं दुःख होतंच, पण यापुढे त्यावर फुंकर घालतच तिला जगायचं होतं. त्याच्या सुखद आठवणी तिच्याजवळच राहणार होत्या. त्या फक्त तिच्या आणि तिच्याच होत्या. त्यात कोणाचाही वाटा नव्हता. अजून मुलांना यायला 8 दिवस होते. सुभगानं स्वतःला या 8 दिवसात पूर्णपणे सावरलेलं होतं. तो गेला त्या दिवशी मात्र सुभगा फार अस्वस्थ होती. काय करावं काही सुचत नव्हतं. खूप एकटं एकटं वाटत होतं. राहून राहून त्याचेच विचार मनात येत होते. सगळीकडे त्याचाच आभास होत होता. सारखा आजूबाजूला त्याचा वावर जाणवत होता. त्याच्या बोलण्याचा भास होत होता. तो नाही आहे याची जाणीव होताच सारखे डोळे भरून येत होते. कसा असेल तो? जाताना त्याचाही चेहरा व्याकुळ झाला होता. स्वतःला सावरला असेल का त्यानं? अशा मनस्थितीत तो गाडी चालवतोय. काही धोका तर नाही ना होणार? नाही, तो खूप धीराचा आहे. असं काही होणार नाही. खंबीर आहे तो. पण आता कुठवर पोचला असेल? त्यांनी काही खाल्लं असेल का नाही? काही सुचत नव्हतं. फक्त तो आणि तोच. दुसरे विचार नव्हतेच मनात येत. माझी आठवण येत असेल का त्याला? तोही माझ्यासारखाच अस्वस्थ असेल का? किती विचार सारखे मनात थैमान घालत होते. स्वतःला कितीही ठरवलं तरी सावरणं कठीण झालेलं होतं. अख्खा दिवस ती सुस्तपणे लोळत होती. कंटाळा आला की थोडा वेळ व्हरांड्यात येऊन बसायची. तिथे कंटाळवाणं वाटलं की येऊन लोळून जायची. तुळसा स्वयंपाकाचं विचारायला आली त्यावेळी ती सोफ्यातच लोळत होती. आजपर्यंत बाईंना असं सोफ्यात लोळताना तुळसानं कधी बघितलं नव्हतं. सतत त्या काहीतरी कामात असत, नाहीतरी वाचन तरी करत असत. काहीच नसलं तर हातात काही विणकाम भरतकाम असायचं. सुभगाला असं पाहून तुळसाला काळजी वाटली. बाई काय जीवाला बरं नाही वाटत का? मी गरम गरम काफी करून आणते, बरं वाटन मग. मी स्वयंपाकाचं विचारायला आलते, काय करू पाहुण्यांसाठी? काही नको गं. सकाळच्या नाश्त्यातलं उरलंय भरपूर, त्यात होईल माझं. पाहुणे गेले का जी? अगं हो, सकाळीच गेले ते. इतक्या लवकर गेले पण? मला वाटलं तुमच्या माहेरचे असतील तर राहतील 4 दिवस मालक येईपर्यंत. नाही गं, माहेरचे नव्हते ते ओळखीतले होते. कॉफी आणतीयस ना? जा बरं, आता चौकशा करत बसू नको. कॉफी पिऊन तिला खूप बरं वाटलं. थोडी तरतरी आली. रिकामा कप ठेवताना तिचं लक्ष त्याने दिलेल्या डायरीकडे गेलं. तिने ती उचलली, हातात घेतली. हळुवारपणे डायरीवरनं हात फिरवला. हळूच गाल घासला त्याच्यावर आणि मनाशी काहीतरी ठरवून ती पायऱ्या चढायला लागली. गेस्टरूममध्ये अजून त्याच्या अस्तित्वाच्या खुणा पसरल्या होत्या. डोळे मिटून भरभरून श्वास तिने घेतला. पुन्हा तुळसाचे प्रश्न नकोत म्हणून खोली थोडी आवरून घेतली. तिथेच खुर्ची उडवून ती टेबलजवळ बसली. डायरी उचलून बराच वेळ तिने विचार केला आणि काहीतरी मनाशी ठरवून ड्रॉवरमधलं पेन काढून तिने लिहायला सुरुवात केली. डोक्याला ताण देत ती बालपणापासूनच्या आपल्या आठवणी आठवून भराभर डायरीमध्ये लिहित होती. मनात जे जे येत होतं ते तसंच्या तसं पानांवर उतरत होतं. कितीतरी वेळ ती लिहितच होती. वेळेचं भानच राहिलं नाही तिला. बोटांना कळ लागली. पुढे लिहिणं अशक्य झालं तेव्हा तिने पेन खाली ठेवलं. हाताची बोटं एकात एक फसवून मोडली. घड्याळात बघितलं तर 4:30 वाजले होते. तुळसा आवरायला चहा करायला आत येतच असेल.
पुन्हा तिने काही विचारण्याआधी काहीतरी पोटात ढकलावं, उगाच नाही तर ती काहीतरी विचारत बसणार. सकाळचा नाश्ता गरम करून डिशमध्ये घेऊन सुभगा व्हरांड्यात येऊन बसली. बागेत वाघ्या शेरूचं धावणं खेळणं सुरू होतं. आपले दात नखं दुसऱ्याला लागणार नाहीत याची काळजी घेत ती दोघं एकमेकांना चावत होती, पंजा मारत होती. मध्येच एक फुलपाखरू उडताना शेरूला दिसलं, तशी तो त्याला पकडायला त्याच्या मागे धावला. तेही जणू त्याच्याशी खेळत होतं, हुलकावण्या देत होतं. मध्ये झेप घेऊन वर जायचं, थोड्या वेळात पुन्हा खाली उतरायचं. कुठल्या तरी फुलावर क्षणभर विसावायचं की लगेच पुन्हा उडून दुसऱ्या झाडावर जायचं. शेरू त्याच्या मागे पळत होता. तिरपी मान करून फुलपाखराचा अंदाज घेऊन पुन्हा पुढे झेपावत होता, पण फुलपाखरू काही त्याच्या पकडीत येत नव्हतं. उड्या मारून तो दमला आणि वाघ्याच्या जवळ येऊन चुपचाप बसला. पण त्याचं सगळं लक्ष मात्र त्या फुलपाखरावर होतं. मान तिरपी करून कान हलवत तो त्याच्याकडे आशाळभूत नजरेनं बघत होता. सुभगाला गंमत वाटली. भराभर खाणं संपवून तिने प्लेट आत सिंकमध्ये नेऊन ठेवली. पाणी पिऊन ती बाहेर बागेत वाघ्या आणि शेरूजवळ आली. तिच्या येण्याची चाहूल लागताच कू कू करत शेपटी हलवत धावत येऊन ते तिच्या पायात पायात घोटाळायला लागले. 2-3 दिवसांनी ती त्यांच्या वाट्याला आली होती. ती बागेत बेंचवर बसताच दोघेही तिला खेटून तिच्या पायाजवळ बसले. तिने त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून त्यांना लाडावलं, तशी कू कू करत तिच्या तोंडाकडे बघत जणू 2 दिवस आम्हाला का नाही भेटलीस अशी ते तक्रार करत होते. तिच्या पायाशी अंग घासत जागा बदलून बदलून निषेध नोंदवत होते. सुभगाला हसू आलं. प्राण्यांनाही किती कळतं. प्रेम सगळ्यांनाच हवं असतं. ते जिथून मिळालं तिकडे प्रत्येकाची ओढ असते. तिला वाटलं माझं मन देखील तसंच तर झालंय. पुन्हा त्याची आठवण आली आणि डोळे पाण्याने डबडबले. काय हे असं सारखं होत राहिलं तर स्वतःला कसं सावरणार आपण? आता स्वतःवर ताबा ठेवायलाच लागणार आहे. तिने निग्रहाने डोळे पुसले. नंतरचे 8 दिवस ती स्वतःची समजूत काढत होती. स्वतःशीच विचार करत होती. काय करावं? आनंदजवळ कबूल करावं का सगळं? सांगून टाकावं का त्याला स्पष्ट सगळं? पण हे कळलं तर हादरून जातील ते. मी असं काही करू शकेन यावर विश्वास नाही बसणार त्यांचा. पण खरं ऐकून विश्वास उडेल त्यांचा माझ्यावरचा. कदाचित उन्मळून सुद्धा पडतील ते. नाही, असं नकोय व्हायला. कसेही असले तरी त्यांनी आपल्याला कधी काही कमी पडू दिलेलं नाही. त्यांचं वागणं हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. आपणच त्यांच्याकडून जास्ती अपेक्षा ठेवल्या. त्यांनी आजवर कधीही आपल्या मनाचा विचार केला नाही हे खरं असलं तरी कदाचित त्यांनी तसं मुद्दाम केलं नसेल. ते खूप वाईट वागले नाहीत कधी. पुरुषी अहमपणानं ते तसं वागतात. जगातली कितीतरी माणसं तशीच वागतात. हे सगळं जरी खरं असलं तरी सततची उपेक्षा किती सहन करावी माणसाने? जे घडून गेलं ते अकस्मात. तो आला नसता तर कदाचित आपल्यातली स्वत्वाची जाणीव जागी झालीच नसती. आयुष्य असंच सुखाची वाट बघण्यात सरलं असतं. पण मग आता काय? आपण सगळं कबूल केल्यावर आनंदची प्रतिक्रिया काय असेल हे कळतंय. ते सरळ घरातून घालवून देतील. मग जायचं कुठे? माहेरी जायचं ते तरी कुठल्या तोंडानं? स्वार्थीपणानं इथेही स्वतःचाच विचार का करू शकतेय मी? मुलांपासून कायमचं दूर जायचं? नाही. सुभगाचं आईचं काळीज कळवळलं. आनंदला आणि मुलांना सोडायचं नाहीच आहे मला. क्षणभराच्या सुखाचा मोह झाला असला तरी तो माझा मार्ग नाही आहे. ते एक वादळ होतं, घोंगावत आलं आणि माझं जीवन ढवळून निघूनही गेलं. पण वादळानंतर आता सगळं शांत झालंय. काही घडून गेलंय याचा विचारच डोक्यातून काढून टाकावा. धनंजयबाबत आपण घेतलेला निर्णयच योग्य होता.
तो आपल्या शब्दाला जागेल, पुन्हा कधीच इकडे येणार नाही, त्याचा पत्ता वगैरे काहीसुद्धा त्याने ठेवलेलाच नाही. जे होऊन गेलंय त्यापेक्षा जे समोर आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. धनंजयचं स्थान हृदयात असणारच आहे, त्याला मी विसरूच शकणार नाही. पण आता मी फक्त आपल्या मुलांची आई आहे. माळीकाका दिसता शेरू वाघ्या भुंकत त्यांच्या दिशेनं पळाले आणि सुभगाची विचारांची मालिका तिथेच खंडित झाली. संध्याकाळ झाली होती. समोरच्या झाडांवरची पाखरांची लगबग बघून, त्यांची किलबिल ऐकून सुभगाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. समाधानाने ती घराच्या दिशेला वळली. आता तिचं मन बरंच शांत झालेलं होतं. रोज दुपारी आपलं आवरून झालं की वर बेडरूममध्ये बसून बोटं दुखून वळून येईस्तवर सुभगा लिहित बसायची. संध्याकाळी चहा वगैरे झाला की बागेत काही काम करत वाघ्या शेरूबरोबर वेळ घालवायचा. गडी माणसं आपलं काम संपून आली की त्यांच्याशी थोडा वेळ बोलत बसायचं. सांजवात लावून झाली की वाचत बसायचं. रात्री त्या 2 दिवसांच्या आठवणी मनात घोळवत झोपी जायचं. त्या 8 दिवसात हाच तिचा दिनक्रम लिखाण सोडता पूर्ववत झालेला होता. सुभगा आता बरीच सावरलेली होती. श्रोते हो, हा होता आजचा भाग सौ रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.